मातृभाषेतल्या शिक्षणाचं कोणतेही धोरण राज्य सरकारकडे नसल्याने मराठी शाळांची स्थिती सध्या बिकट आहे। त्यामुळे मराठी शाळांमधून इंग्रजी आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची हमी मिळाली तर मराठी शाळांवरचं संकट टळू शकेल असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे। ज्या प्रमाणामध्ये इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध होतात किंवा टीचर ज्या पद्धतीनं काम करतात तशा प्रकारची गोष्ट इथे दिसत नाही। मराठी शाळेमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा कलही कमी होतो। म्हणजे शासनाची या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी जी उदासीन आहे ती बदलणं आवश्यक आहे। राज्यातील एकूण शाळा पुढीलप्रमाणे: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा 67,511 आणि तेथील विद्यार्थी संख्या 68.53 लाख, खाजगी अनुदानित शाळा 20,455 तर विद्यार्थी संख्या 64.96 लाख, खाजगी विना अनुदानित शाळा 12,118 तर विद्यार्थी संख्या 28.37 लाख, एकूण शाळा 1,84,00,000 तर तेथील विद्यार्थी संख्या 161.68 लाख। गेल्या 5 वर्षात विद्यार्थी मराठी माध्यमांकडून इंग्रजी माध्यमाकडे वळण्याचं प्रमाण खूप वाढलंय। 2006-07 मध्ये मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या होती 78.62 लाख तर इंग्रजी माध्यमाकडे वळलेले विद्यार्थी होते 10.25 लाख। 2011-12 मध्ये हे प्रमाण वाढल्याचं जाणवलं। मराठी माध्यमातील विद्यार्थी होते 68.97 लाख तर इंग्रजी माध्यमाची निवड केलेले विद्यार्थी होते 20.55 लाख। शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना आपल्या आवडीची तसंच सोयीची शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे। मात्र राज्यातल्या काही भागातलं सर्वेक्षण सांगतं की शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत जे प्रवेश मागितले होते त्यातले बहुसंख्य प्रवेश हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठीच होते। अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी मराठी भाषा समितीकडून एक समिती गठीत केली आहे, परंतु त्याला अजून शासनाने मान्यताच दिलेली नाही। त्याची मान्यता सरकारकडून आली की मग आम्ही महाराष्ट्रभर फिरून मराठी माध्यमाच्या शाळाचा प्रश्न काय आहे, शिक्षकांचा प्रश्न आहे का, किंवा आणखीन कुठल्या इमारतीचा प्रश्न आहे का, किंवा अभ्यासक्रमाचे प्रश्न आहेत का, हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मराठी विषय मराठी माध्यम म्हणून अधिक प्रमाणामध्ये कसं वापरता येईल शाळेमध्ये, त्याच्यासाठी काय भूमिका घ्यावी लागेल याची शिफारस आम्ही भाषा समितीकडे करणार आहोत आणि त्याची अंमलबजावणी सरकारने करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत सर्व शिक्षण इंग्रजी सोबतच मराठीतून उपलब्ध करून दिलं आणि ते रोजगाराच्या संधीशी जोडलं तर फायदा होईल। त्यामुळे मराठी शाळा वाढतील एवढं मात्र नक्की, पण सरकारला हे कळूनही त्यांची पावलं त्या दिशेने वळत नाहीत हे दुर्दैवच म्हणावं लागेल। कॅमेरामन सचिन सावंत आणि तानाजी जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम मराठी, कोल्हापूर।